सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी आश्रम ट्रस्टच्या विविध शाखांसाठी बालनाट्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने कोकमठाण शाखेस 4, पुरणगाव, वाडा, शहापूर, नेरले शाखेस प्रत्येकी 1 अशी कार्यवाही करण्यात आली। सदर बालनाट्य स्पर्धेच्या दिग्दर्शन व कला दिग्दर्शनासाठी मुंबईतील व्यावसायिक नाटकांचे दिग्दर्शक यांची निवड करण्यात आली। सर्व शाखा स्तरावर अभिनयाचे कलागुण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली। तसेच सराव व रंगीत तालीम याची जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली। याबरोबरच विद्यार्थ्यांना अभिनयाच्या विविध अंगांची नवरसांची माहिती देऊन अभ्यास करून घेण्यात आला। अभिनय व चित्रपटसृष्टीतील करिअर या स्पर्धेच्या युगात कसे महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यात आले। विद्यार्थ्यांनी यावर्षी बालनाट्यासोबत व्यावसायिक नाटकांचं देखील प्रशिक्षण घेतलं। नित्य आत्मआनंदात बालनाट्याचा सराव विद्यार्थी करत होते। बालनाट्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली व अंतःकरणाला साथ घातली। आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना मात्र स्पर्धेअखेर राहवलं गेलं नाही। त्यांनी दिग्दर्शक व सर्व टीमला अश्रुनयनांनी निरोप दिला। सदर बालनाट्य स्पर्धा व सराव व्यवस्थितरित्या व आनंदात पार पडला। यावर्षी सहभागी झालेली बालनाट्य मुख्य शाखा कोकमठाण येथून क्रमांक 1 फुलराणी, आत्मावालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण, शॉर्टकट आत्मारूप विभाग, आता लढाईचं इंटिग्रेटेड विभाग आणि आटापिटा CBSE विभाग यांनी सहभाग नोंदवला। पुरणगाव शाखेमध्ये गुरु साक्षात परब्रह्म ही नाटिका, तर नेरले शाखेमध्ये नका मारू मला, शहापूर शाखेमध्ये स्वामी आणि वाडा शाखेमध्ये होत्या काही चिमण्या ही नाटकं सादर करण्यात आली। यावर्षी नाटकांसाठी मुख्य दिग्दर्शक म्हणून श्री दिलीप सपकाळ सर आणि श्री रॉबिन लोपिस सर मुंबई यांचं मार्गदर्शन लाभलं। बालनाट्यांचा समन्वय श्रीमान आत्मदर्शन बागडे सर यांनी घडून आणला। आत्मावालिकच्या सर्व टीमने शिक्षकांनी यासाठी मेहनत घेतली असून त्यामध्ये श्री योगेश निय सर, शरद ढोणे, संग्राम मोरे, प्रवीण लकडे, श्रीमती दीपाली मॅडम यांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांना बालनाट्यांमध्ये मिळालेलं यश आता आपण पाहूया। दिग्दर्शनामध्ये प्रथम पारितोषिक आत्मामालिकला मिळालंय बालनाट्य फुलराणी यासाठी। अभिनयाचं रौप्य पदक समीक्षा चव्हाण हिला मिळालं असून स्वप्ना ही भूमिका तिने साकारली फुलराणी या नाटकातून। अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र अनुष्का पेरणे, ओव्या गरुळे, ऋषभ शिंदे यांना मिळाले। या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर व सर्व प्राचार्य यांचं मार्गदर्शन लाभलं। तसेच बालनाट्यासाठी सहकार्य करण्यामध्ये आत्मावालिकचा कला विभाग पर्वत सर आणि त्यांची टीम, संगीत विभाग सिद्धांत कांबिलकर, धनश्री जोशी, दर्शन गुजराती, शुभम कोळी, राकेश बोरसे, पौर्णिमा इनामके, रुपेश सिसोदिया आणि आत्मामालिक ललित कला अकादमी कोकमठाण यांचं सहकार्य लाभलं। अभिनयाच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।